दरम्यान या सगळ्या प्रकरणादरम्यान सर्वसामान्य परळीकरांच्या संवेदना काय आहेत जाणून घेऊया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे परळीचं नाव बदनाम होतंय अशी भावना परळीकरांनी व्यक्त केली आहे। साधारण महिन्याभरापूर्वी संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं आणि त्यानंतर एकूण मसाजोगमध्ये घडणाऱ्या घडामोडी, बीड जिल्ह्यामध्ये या संदर्भात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या काही घटना पुढे आल्या आणि याची वाच्यता इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की राज्यभर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची चर्चा होत राहिली। बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीविषयी बोलत असताना सगळ्यात जास्त टीका झाली, सगळ्यात जास्त चर्चा झाली ती परळी शहराची। याच परळीतल्या चर्चेबद्दल परळीकरांना काय वाटतं, सामान्य परळीकर मागच्या 1 महिना झालं काय विचार करतायत हे जाणून घेऊया। माझ्यासोबत काही सामान्य परळीकर आहेत। मला सांगा, काय वाटतं तुम्हाला की मागच्या अनेक दिवसापासून तुम्ही घटना बघताय, घडामोडी बघताय, परळीवरती आरोप होत आहेत, परळीतल्या घटनांची चर्चा होते? नाही, परळीमध्ये असलं कुठलंही वातावरण हे नाही आहे। फक्त हे राजकीय स्टंटबाजी आहे। ज्यांनी काही परळीचं नाव बदनाम करतायत ते चुकीचं करतायत। स्वतःच्या स्वार्थासाठी आमच्या परळीला बदनाम करत आहे। तर आमची कळकळीची विनंती हात जोडून की एक सामान्य नागरिक परळीतला जे की लोकांना त्रास होतो आज तुमचा ह्या सगळ्याचा ते बंद करावं आणि सरकारनं यांच्यावर ह्या जे लोक बाहेरचे आमच्या परळीचं नाव बदनाम करतात यांच्यावर कारवाई करावी ही विनंती। ह्या असल्या वातावरणानं प्रत्येक भाविकांना परळीला वैद्यनाथला पाया पडायला यावं का नाही असा प्रश्न पडायला लागला आहे। जे की इथं सगळं शांततेनं सगळं चाललेलं असताना जे ह्या बीड जिल्ह्यातले जे नेते लोक आहेत त्यांनी परळीसाठी बोलू नये, किमान त्या परळीकरता किंवा वैद्यनाथाच्या भाविकांवर हा परिणाम पडू नये हे आमचे सगळ्यांची विनंती आहे की सगळ्या नेत्यांना चाललंय ते चालू द्या ना, तपास यंत्रणेला काम करू द्या, त्याचं काम कायद्यानुसार होईल आणि योग्य त्या लोकांना शिक्षा होईल। परंतु त्याच्यासाठी परळीचं वातावरण खराब करायचं, बीड जिल्ह्याची बदनामी करायची ही निश्चितच निषेधार्ह बाब आहे। जातीवादीचं इथं विष पेरलं जातंय। जातीवाद आता कालचं पुण्यात मी बऱ्याच मुलांची मुलाखत पाहिली, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं, त्यांना रूम मिळत नाही, आज राहायची व्यवस्था नाही किंवा जे तयारी करतात परळीमध्ये काय होतं? परळीमध्ये दहशत निर्माण करायचं वातावरण त्यांनी प्रयत्न केला आहे। असं काही नाही इथं परळीत। जे परळी पॅटर्न काय परळी पॅटर्न, तुम्हाला काय अडचण आली परळीमध्ये जे आहे ते तुम्ही विनाकारण बदनामी करता। परळीची कशामुळं बदनामी करता? सगळं व्यवस्थित असताना तुमचा विषय राजकारणाचा आहे, विषय राजकारणात राहू द्या ना, तुम्ही परळीविषयी बोलू नका ना। तुम्हाला कोण अधिकार दिला परळीविषयी बोलायचा असा विनाकारण? परळीची ओळख ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामुळे आहे। तिथे येणाऱ्या भक्ताचं प्रमाण सुद्धा कमी झालंय असं या परळीकरांना वाटतंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।